मी काय चांगलं काम करायला गेले की माझ्याकडनं असं कांड होत. बाप्पासाठी चॉकलेटचे मोदक करायला गेले आणि चॉकलेट कट करायला घेतले आणि ते चॉकलेट सरकलं आणि धाडकीने सुरी माझ्या बोटावरतीच पडली. खोलपर्यंत जखम झाली आणि माझा मूडच ऑफ झाला. म्हणजे अख्खं हे नाही, अख्खा अर्धा कापला गेलाय माहिती का. हाताला लागलं होतं त्यामुळे त्यांनी मला जेवण आणून दिलं. मग मी जेवण केलं आणि सकाळी उठून मग परत उद्योग करायला लागले, कारण मला चैन नाही पडत. मग मी चॉकलेट्स कट करून घेतले, मेल्ट करायला ठेवले. कसलं भारी झाले यार टेक्स्चर, असलं टेम्पटिंग होतंय, असं वाटतंय असंच मेल्टिंगच खावं. मग मी ड्रायफ्रूट्स वगैरे हे कट करून त्यामध्ये मोल्डमध्ये टाकले, सेट करायला ठेवले आणि सेट झाल्यानंतर ना बघा कसे झालेत माझे मोदक. हात एवढा दुखत होता तरी पण मी करतच होते, कारण मला एकदा एका गोष्टीचं वेड लागलं की मग ते केल्याशिवाय मला चैनच नाही पडत. असं 3-4 वर्षापूर्वी मला विकीच्या प्रेमाचं वेड लागलं होतं आणि बघा पस्तावते मी अजून. काय करणार, जाऊ दे आता. तुम्ही माझे चॉकलेट मोदक बघा किती छान आणि इतके डिलिशियस झालेत. एकदम रिच चॉकलेट असे तोंडात घातले की विरघळतात. हे चॉकलेट मोदक आपल्या बाप्पासाठी तुम्हाला जर हवे असतील, ऑर्डर करायचे असतील तर मला नक्की सांगा. आपल्या डेअरीवर पण मिळतील तुम्हाला मावा मोदक आणि चॉकलेट मोदक दोन्हीही अवेलेबल आहेत, तर मला नक्की सांगा. बाय.